नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठीतील महत्त्वाचे व्याकरण घटक एका शब्दाबद्दल शब्दसमूह भाग 3. तर चला सुरुवात करूया. सर्वात पहिला शब्द आहे दंतकथा. दंतकथा म्हणजे तोंडातोंडी चालत आलेल्या गोष्टी. या ज्या दंतकथा असतात या पिढ्यानपिढ्या तोंडी सांगितल्या जाणाऱ्या पारंपरिक भारतीय आख्यायिका म्हणा किंवा मिथके म्हणा किंवा लोककथा असतात. या ज्या कथा असतात या सामान्यतः याची पडताळणी करता येत नाही. यांना कसलाही ठोस पुरावा नसतो ह्या खऱ्या आहेत यासाठीचा, किंवा याच्या बद्दल कसलेही दस्तऐवज इतिहासामध्ये नसतात. त्याच्यामुळं यांना दंतकथा असे म्हटले जाते. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे दीपस्तंभ. दीपस्तंभ म्हणजेच जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा. तर याला इंग्रजीमध्ये लाईट हाऊस असेही म्हणतात. दीपस्तंभ, दीप म्हणजे लाईट आणि स्तंभ म्हणजे एक असं उभा असं घर असल्यासारखं असतं, त्यामुळे त्यांना लाईट हाऊस असे म्हणतात. तर दीपस्तंभ या शब्दाला मराठीमध्ये 3 वेगवेगळ्या अर्थाने वापरले जाते. तर ते आज आपण पाहूयात. तर पहिला जो शब्द आहे तो आहे दीपस्तंभ हा धार्मिक अर्थ. दीपस्तंभाचा धार्मिक अर्थ काय आहे? हिंदू मंदिरांसमोर प्रवेशद्वाराबाहेर असणाऱ्या दीपमाळांना दीपस्तंभ म्हणतात. आपले जे हिंदू धर्मीयांची मंदिरं असतात त्या मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वारालाच दगडी दीपमाळांची असं खांब असा उभा असतो, त्याला दीपस्तंभ म्हणतात. या खांबावरती सण असो, उत्सव असो किंवा मंदिरामधील काही महत्त्वाचा उत्सव असो, त्यावेळी त्या दीपस्तंभामध्ये काय केलं जातं, दिवे लावून मंदिराचं सुशोभीकरण केलं जातं किंवा मंदिर प्रकाशमय केले जाते. अशा प्रकारे या दीपस्तंभामुळे मंदिर प्रकाशाने सजून निघते. तर आपण पाहिले असेल जेजुरी हे जे खंडोबाचे मंदिर आहे, जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर, तिथे आपण पाहिले असेल की बाहेर मोठमोठ्या दीपमाळा लावलेल्या आहेत. त्या दीपमाळांमध्ये ज्या ज्यावेळी तिथे महोत्सव असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये दिवे हे लावले जातात. तर हे जे चित्र आहे हे दीपमाळांचं आहे. व्यवस्थित पहा, हे दगडी बांधलेली असते. तर हा झाला पहिला धार्मिक अर्थ दीपस्तंभाचा. दुसरा अर्थ आहे दीपस्तंभाचा आपण पाहिला तो की जहाजांना मार्ग दाखवण्यासाठीचा स्तंभ, मनोरा. समुद्रात किनाऱ्यावर जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी आणि धोक्याची पूर्वसूचना देण्यासाठी उभारलेला एक उंच मनोरा म्हणजे दीपस्तंभ होय. याच्या सर्वात वरच्या भागात एक शक्तिशाली प्रकाश झोत म्हणजेच लाईट असतो, ज्याच्या मदतीने रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानातही जहाजांना सुरक्षित अंतर व दिशा समजते. तर हा जो या चित्रामध्ये आपल्याला दिसतोय हा जो दीपस्तंभ आहे याचा वापर कुठे केला जातो, तर समुद्राच्या ठिकाणी, समुद्राच्या किनाऱ्यावर हा बांधला जातो. आणि याचं काय काम असतं की समुद्रामध्ये रात्रीच्या वेळी ज्यावेळेस जहाजे जातात तिथे कधी भरती आलेली असते किंवा काही खडकाळ भाग असतो जिथे जहाजांना धोका होऊ शकतो. तर रात्रीच्या अंधारामध्ये तो भाग दिसावा किंवा धोक्याची सूचना त्या लोकांना देता यावी यासाठी तिथे काय असतो, हा उंच असा मनोरा असतो आणि त्याच्यावरती हा लाईट असतो. तर यालाच दीपस्तंभ म्हणजेच इंग्लिशमध्ये लाईट हाऊस असे म्हटले जाते. तर हे झाले 2 अर्थ. तिसरा अर्थ असा आहे की दीपस्तंभ हा जो शब्द आहे आपण अशा वेळी वापरतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप संकटात आहोत आणि त्यामधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी एखादी व्यक्ती आपल्याला मदत करते. तर त्यावेळेस ती व्यक्ती जी असते मदत करणारी, आपल्याला योग्य रस्ता दाखवणारी, ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये दीपस्तंभ म्हणून काम करते.
तर आपण त्या व्यक्तीला काय मानतो, आपल्या आयुष्याचा दीपस्तंभ मानतो. तर अशा प्रकारे हे 3 अर्थ आहेत. पहिला आहे धार्मिक, दुसरा आहे व्यावहारिक आणि तिसरा आहे आपण सामाजिक शब्द वापरतो तो दीपस्तंभ. तर त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे द्विकल्प. द्विकल्प म्हणजे 3 बाजूंनी पाणी असलेला प्रदेश. 3 बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे काय आहे? द्विकल्प. आता ही जी संकल्पना आहे ही आहे भौगोलिक. तर ही आपण परत एकदा पाहूया. द्विकल्प म्हणजे जमिनीचा असा भूभाग जो 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो व एका बाजूने मुख्य जमिनीला किंवा खंडाला जोडलेला असतो. याचा काय म्हणता येते की हा जो भूभाग असतो हा 3 बाजूने पाण्याने वेढलेला असतो आणि एकच बाजू जी काय असते ती जमिनीला जोडलेली असते. याचं उदाहरण दिले भारतीय द्विकल्प. भारतीय द्विकल्प या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल भारतीय द्विकल्प आहे. याच्यामध्ये भारताच्या दक्षिणेकडील भाग दक्षिणेकडील हा जो भाग आहे हा काय आहे? द्विकल्प आहे. कारण त्याच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेस हिंदी महासागर आहे. त्याच्यामुळं हा जो दक्षिणेकडचा भाग आहे भारताच्या पूर्ण नकाशातील त्याला काय म्हणतात? द्विकल्प असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे दिवाभीत. दिवाभीत म्हणजे दिवसाला भिणारे. अशी काही लोक असतात ते ज्यांना रात्रीच नाही तर दिवसाही भीती वाटते, त्यांना काय म्हणतात? दिवसाला भिणारे. 5वा शब्द आहे अत्यंत महत्त्वाचा द्विज. द्विज म्हणजे 2 वेळा जन्मलेला. ब्राह्मण, दात व पक्षी यांना द्विज म्हणतात. द्विज म्हणजे काय? 2दा जन्म झालेला, म्हणजे ब्राह्मणाचा जन्म 2दा झालेला आहे असे म्हणतात, दातांचाही जन्म 2दा आणि पक्षी यांचा यांचा जन्मही 2दा झालेला आहे, म्हणून या तिघांनाही द्विज म्हणतात. तर ठीक आहे. तर आपण सर्वात पहिले ब्राह्मण हा जो घटक आहे यांना द्विज का म्हणतात ते पाहूया. तर पहा, ब्राह्मण हे हिंदू संस्कृतीमध्ये हा जो शब्द आहे शारीरिक जन्माव्यतिरिक्त आध्यात्मिक धार्मिक श्रद्धेतून मानला जातो. त्यावर आधारित हा द्विज शब्द ब्राह्मणांना वापरला जातो. हिंदू परंपरेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णांना द्विज म्हणतात. ब्राह्मण म्हणजे कोण? पुरोहित व शिक्षक जे असतात त्यांना जुन्या काळामध्ये ब्राह्मण मानत. क्षत्रिय म्हणजे शासक आणि योद्धे जे युद्ध लढाया करत असत आणि शासन पण करणारे राजे असत त्यांना क्षत्रिय मानत. तिसऱ्या प्रकारचे लोक होते ते होते शेतकरी, पशुपालक आणि व्यापारी. या तिघांनाही काय मानत त्या काळामध्ये? वैश्य. तर हे 3ही प्रकारची जी लोक आहेत ही 3ही प्रकारची लोक आपापल्या त्यांच्या फील्डमध्ये म्हणा किंवा त्यांच्या कामामध्ये म्हणा प्रवेश करण्याआधी त्यांच्यावरती एक प्रकारचे उपनयन दीक्षा संस्कार जुन्या काळामध्ये होत असे. आजही होतो. आज मला वाटते ब्राह्मणांमध्ये हा उपनयन संस्कार केला जातो आणि हा संस्कार करण्याआधी एक जन्म असतो आणि हा संस्कार झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा दुसरा जन्म झाला असे मानण्याची आध्यात्मिक आपल्याकडे श्रद्धा आहे आणि त्याच्यावरून या तिघांना द्विज असे म्हटले जाते. पहिला जन्म कोणता? आईच्या पोटी ज्यावेळेस जन्म होतो तो त्यांचा पहिला जन्म आणि दुसरा जन्म केव्हा? ज्यावेळी त्यांचा हा दीक्षा उपनयन संस्कार होतो त्यावेळेस त्यांचा दुसरा जन्म झाला असे मानले जाते. आणि हा दीक्षा उपनयन संस्कार झाल्याच्या नंतर ते त्यांच्या क्षेत्रामधील जी कामे असतील, जे त्यांचं पद असेल त्यानुसार ते काम करायला समाजामध्ये रुजू होतात. तर लक्षात आले ब्राह्मणांना द्विज का म्हटले जाते? अशा प्रकारे त्यांचे 2दा जन्म झालेला आहे अशी त्यांची आध्यात्मिक आपल्या भारतामध्ये मान्यता आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया दात. दात जे आहे त्यांना द्विज का म्हणतात? तर
मानवी शरीरात दातांचा विकास सुद्धा 2 वेळा होतो, म्हणून दातांना द्विज म्हणतात. दातांचा विकास 2 वेळा कसा होतो? दातांचा पहिला जन्म पाहूया. लहानपणी आपल्याला दुधाचे दात येतात. हा दातांचा पहिला जन्म असतो. आपण जन्मल्याच्या नंतर छोटे-छोटे आपल्याला दुधाचे दात येतात. ते आपल्या जन्माच्या नंतर सुरुवातीचे दात असतात आणि ते दात पडल्याच्या नंतर जे दुसरे दात येतात ते कोणते असतात? कायमचे दात असतात. हे कायमचे येणारे दात म्हणजे दातांचा दुसरा जन्म. तर मग हे दुसरे येणारे दात जर पडले तर परत दात येतात का आपल्याला? नाही. म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये एका व्यक्तीला 2दाच दात येतात. म्हणजे दातांचा पहिला जन्म सुरुवातीचे दुधी दात आणि दुसरा जन्म म्हणजे कायमचे दात. म्हणूनच माणसाला आयुष्यभरात 2दाच दात येत असल्यामुळे दातांना द्विज उपमा दिली आहे. म्हणजे दातांना 2दा दात हे 2दा येतात म्हणून त्यांना द्विज उपमा दिलेली आहे. हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढचा आहे पक्षी. पक्षाला द्विज का म्हटले जाते? त्याचा 2दा जन्म होतो का? ते पाहू आपण. पक्षाला द्विज म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा 2 टप्प्यात होणारा जन्म. पक्ष्याचा सुद्धा 2 टप्प्यात जन्म होतो. कसा ते पाहू. पहिला जन्म होतो जेव्हा पक्षी आईच्या पोटातून अंड्याच्या स्वरूपात बाहेर येतो. ठीक आहे. आणि दुसरा जन्म केव्हा होतो? जेव्हा पक्षी अंड्याचे कवच फोडून संपूर्ण जगात बाहेर येतो. तो त्याचा दुसरा खरा जन्म मानला जातो. म्हणजे पक्षी आईच्या पोटामधनं बाहेर केव्हा येतं? अंड्याच्या रूपामध्ये. परंतु तो त्याचा पहिला जन्म होतो आणि अंड्यामधनं ज्यावेळेस तो बाहेर पडतो आणि सर्व जग त्याला दिसू लागतं, तो त्याचा दुसरा जन्म असतो. म्हणजे पक्षी एकच आहे, परंतु त्याची जन्म होण्याची पद्धती 2 वेळा त्याचा जन्म होतो. म्हणून पक्षाला पण मराठी आणि संस्कृत साहित्यात पक्षाला द्विज म्हटले जाते. तर ही संकल्पना मला वाटतं तुमची स्पष्ट झाली असेल. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे दुथडी. दुथडी म्हणजे दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी. हा सोपा शब्द आहे, लक्षात ठेवायचा आहे. दुथडी म्हणजे दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे दरवेशी. दरवेशी म्हणजे अस्वलांचा खेळ करणारा. अस्वल हा जो प्राणी आहे त्याला पूर्वीच्या काळी हा दरवेशी जो आहे खेडेगावांमध्ये त्याचे खेळ करण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी हा खेळ करत असत. तर तो त्या व्यक्तीला काय म्हणतात? दरवेशी. दुआब. दुआबमध्ये म्हणजे 2 नद्यांमधील जागा. ठीक आहे. 2 नद्यांमधील जागा म्हणजे कशी जागा? ते आता आपण सविस्तर पाहूया. दू म्हणजे 2 आणि आब म्हणजे पाणी किंवा नदी. जवळजवळ एकाच दिशेने वाहणाऱ्या 2 नद्यांच्या संगमाच्या वरच्या बाजूच्या लांबट त्रिकोणी भागास दुआब म्हणतात. इथं उदाहरण काय म्हणता येते की एकाच दिशेने वाहणाऱ्या 2 नद्यांच्या संगमाच्या वरच्या बाजूच्या लांबट त्रिकोणी भागास दुआब म्हणतात. म्हणजे 2 इथे उदाहरण दिले. उत्तर प्रदेशातील गंगा यमुनेच्या दरम्यान गाळाने बनलेला अत्यंत सपाट सुपीक प्रदेश. तर या चित्रामध्ये आपल्याला दिसते गंगा आणि यमुना या ज्या 2 नद्या आहेत या असे समांतर अशा वाहताना आपल्याला दिसत आहेत आणि त्या ज्या एका ठिकाणी त्यांचा संगम होणार आहे त्या भोवतीच्या संगमाच्या वरती असा त्रिकोणी असा आकार झालेला दिसतो आणि या त्रिकोणी आकारामध्ये या दोन्ही नद्यांनी मिळून ना सुपीक असं गाळ आणलेला असतो. ती एकदम सुपीक अशी माती असते आणि या मातीमध्ये अत्यंत सुपीकता असते आणि यामुळे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके म्हणा ही खूप चांगल्या प्रकारे येतात. तर अशा प्रकारे हा दुआब शब्द या प्रकारच्या प्रदेशाला वापरलेला जातो. त्याच्यानंतर पुढचा शब्द आपण पाहूया. पुढचा शब्द आहे दुराग्रही. चुकीच्या बाबींसाठी पराकुटीचा आग्रह धरणारा म्हणजेच दुराग्रही.
काही काही लोकांना चुकीच्या गोष्टी जरी असल्या तरी त्याच गोष्टी बरोबर आहेत अशी म्हणण्याची खूप सवय असते. तर अशा व्यक्तींना दुराग्रही म्हटले जाते. धर्मशाळा यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत. यात्रेकरू जे असतात त्यांना निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत म्हणजे धर्मशाळा. धर्मशाळा म्हणजे मुलांना शिकण्यासाठीची शाळा नाही आहे, तर ही वेगळी आहे. तर याचा आपण व्यवस्थित एकदा पाहूया. धर्मशाळा म्हणजे यात्रेकरू, वाटसरू, प्रवासी यांच्या विसाव्यासाठी किंवा मुक्कामासाठी धर्मादाय फुकट किंवा अत्यंत कमी नाममात्र शुल्कात बांधलेली जागा. ही जी जागा असते बऱ्याच वेळा पर्यटक म्हणा किंवा यात्रेकरू म्हणा, देवदर्शनासाठी दुसऱ्या प्रदेशात जाणाऱ्या लोकांसाठी म्हणा, वाटसरू असतात त्यांच्यासाठी, त्यांना रात्री मुक्कामासाठी, विसाव्यासाठी धर्मादाय बांधलेली ही जागा असते. याचं शुल्क म्हणजेच याचे शुल्क अत्यंत कमी असते, नाममात्र थोडीशीच असते. सेवा म्हणून ही धर्मशाळा बांधलेली असते. मंदिरे, तीर्थक्षेत्रे, घाट इथे प्रवाशासाठी अशा धर्मशाळा बांधलेल्या आहेत. जिथे तीर्थक्षेत्रे आहेत, जिथे भरपूर प्रमाणात लोक देवदर्शनासाठी जातात. उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल किंवा इतर बऱ्याच राज्यांमध्ये असेल. जुन्या काळांमध्ये राजे लोकही आहेत ना, प्रवाशांसाठी, यात्रेकरूंसाठी त्यांची सोय व्हावी तीर्थक्षेत्री म्हणून ही धर्मशाळा बांधत असत. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा शब्द आहे धर्मांध. धर्मांध म्हणजे केवळ धर्मभेद करणारा. धर्मांध शब्दामध्येच अंध म्हणजे आंधळा, म्हणजे केवळ धर्मभेद करणारा अशा व्यक्ती म्हणजे धर्मांध. याची आपण डिटेल माहिती पाहूया. धर्मांध म्हणजे असा व्यक्ती जो आंधळेपणाने व हट्टीपणे आपल्याच धर्मावर किंवा मतांवर विश्वास ठेवतो. अशी व्यक्ती जिला फक्त स्वतःचाच धर्म खरा आहे किंवा माझ्या धर्मामधल्याच गोष्टी खऱ्या आहेत, इतर धर्मांमध्ये चुकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत, असं एकदम ठाम मत त्याचं बनलेलं असतं. त्याला बाकी धर्मामध्ये कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी त्याला तो जो मानत नाही, तो म्हणतो नाही माझाच धर्म चांगला आहे. अशी व्यक्ती जी असते ती धर्मांध असते. अशी व्यक्ती स्वतःच्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्म, विचार, श्रद्धांचा तिरस्कार करते. म्हणजे अशा व्यक्तीला स्वतःच्या धर्माव्यतिरिक्त कोणत्या धर्माबद्दल काहीच ऐकायचं नसतं. त्यांचे विचार, चांगले विचार असो, वाईट विचार असो किंवा कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या श्रद्धा असो एखाद्या गोष्टीबद्दलच्या, त्या या धर्मांध व्यक्तीला ते ऐकण्यामध्ये काहीही रस नसतो. त्याच्यानंतर धर्मांधता म्हणजे स्वतःच्या धर्माबद्दलचा टोकाचा व विवेकहीन आंधळा अभिमान. हे एकदम बरोबर आहे. धर्मांध म्हणजे काय? धर्मांधता म्हणजे स्वतःच्या धर्माबद्दलचा टोकाचा म्हणजे खूपच, म्हणजे एखादी त्या धर्माबद्दल चुकीची गोष्ट असली तरीही ही व्यक्ती काय म्हणते की नाही, माझ्या धर्मामधली ही गोष्ट बरोबरच आहे. म्हणजे तिला सर्व जग जरी म्हटलं की नाही ही चुकीची गोष्ट आहे तुमच्या धर्मामध्ये, पण तो काय म्हणणार नाही, माझा धर्म हा सगळ्यात चांगला आहे, जगामध्ये खूप सगळ्यात चांगला माझाच धर्म, अशी मानणारी व्यक्ती असते. ती धर्माने आंधळी झालेली अशी व्यक्ती असते. विवेकहीन आंधळा अभिमान म्हणजेच धर्मांधता. अशा व्यक्ती नवीन विचारांचा स्वीकार करत नाहीत. तर्क पुराव्यांपेक्षा केवळ आंधळ्या भावनेवर, पूर्वग्रहांवर आधारित त्यांचं वागणं असतं. ठीक आहे. अशा प्रकारे ही धर्मांध ही व्यक्ती असते. त्याच्यानंतर पुढचा शब्द पाहूया आपण. पुढचा शब्द आहे अत्यंत महत्त्वाचा. लक्ष द्या या शब्दाकडे तुम्ही. स्पर्धा परीक्षेला पण हा शब्द विचारला जातो आणि TET असो, महा TET असो, टेट असो
किंवा इन जनरल आपल्याला या शब्दाचा अर्थ माहीत असणं खूप गरजेचं आहे, जनरल नॉलेज म्हणून सुद्धा. निर्वासित. निर्वासित म्हणजे घरादारास व देशास पारखा झालेला. काय म्हणतायत ते? घरदार आणि देश ह्या दोन्हीला पण पारखा झालेला, म्हणजे तो घर पण नाही आहे आणि त्या देशामध्ये पण राहत नाही, अशी व्यक्ती म्हणजे निर्वासित. तर याच्या आपण डिटेलमध्ये बघूया निर्वासित म्हणजे काय. सर्वात पहिले निर्वासित म्हणजे रेफ्युजी. इंग्रजीमध्ये याला रेफ्युजी म्हणतात. याची व्याख्या काय? निर्वासित म्हणजे अशी व्यक्ती जिला युद्ध, हिंसाचार, छळ किंवा देश सोडण्यास भाग पाडले गेले आहे. ही एक हद्दपार झालेली व्यक्ती असते जी सुरक्षिततेच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी किंवा देशात आश्रय घेते. म्हणजे ही अशी व्यक्ती असते जी स्वतःहून तिचं घरदार सोडून गेलेली नसते, तर तिला कोणीतरी भाग पाडलेलं असतं. स्वतःचं घर म्हणा आणि स्वतःचा देश सोडून जाण्यासाठी दुसऱ्या कोणीतरी तिला भाग पाडलेलं असतं. याची कारणं काय सांगितली? युद्ध, हिंसाचार, छळ किंवा धार्मिक कारणामुळे देश सोडण्यास ती व्यक्ती तिथून तिला जावं लागतं. तिची इच्छा नसते परंतु तिला जावं लागतं. आणि तिला त्यामुळं काय करावं लागतं? तिला जगण्यासाठी म्हणा किंवा तिची स्वतःच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी त्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या देशामध्ये आश्रय घ्यावा लागतो. म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जीव वाचवण्यासाठी आश्रय घेतलेल्या व्यक्तीला काय म्हणतात? निर्वासित म्हणतात. तर याची कारणं काय आहेत ते आपण बघूया. तर दुसरं महायुद्ध जे झालेलं होतं, दुसरं महायुद्धानंतर लाखो बेघर झालेली जी लोकं होती त्यांना मदत करण्यासाठी 14 डिसेंबर 1950 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने UNHCR युनायटेड नेशन्स हाय कमिशन फॉर रेफ्युजी ही संस्था स्थापन केली. आणि या संस्थेनं मग या दुसऱ्या महायुद्धामध्ये खूप लोकांची घरं जाळली गेली, पाडली गेली. अशा लोकांना मग त्यांना घरदार नव्हतं आणि तिथं सतत युद्धजन्य परिस्थिती होती. त्यामुळे त्यांना स्वतःचा जीव वाचवायचा होता आणि संयुक्त राष्ट्र संघाचं असं म्हणणं होतं की ज्या सामान्य लोकांचा काही दोष नाही आहे, त्यांना जगण्याचा अधिकार आहे. मग त्यांना आपण काय केलं पाहिजे? जगण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी ही संस्था स्थापलेली आहे. ठीक आहे. परत पुढचे पॉईंट लक्षात ठेवायचे निर्वासितचे. निर्वासित म्हणजे रेफ्युजी म्हणजे असे लोक ज्यांना त्यांच्या वंश, धर्म, राष्ट्रीयत्व किंवा राजकीय मतांमुळे स्वतःच्या देशात धोका असतो. हे म्हणणं कोणाचं आहे? UNHCRच्या मते ही व्याख्या आहे. त्यांच्या मते असं आहे, त्यांच्या वंश, धर्म, राष्ट्रीयत्व किंवा राजकीय मतांमुळं या लोकांना त्यांच्या देशात धोका असतो. अशी स्वेच्छेने किंवा रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या लोकांपेक्षा हे वेगळे असतात. मी आधी सांगितल्याप्रमाणेच ही लोकं स्वतःहून दुसऱ्या देशात गेलेली नसतात की चला आता आपला देश सोडून आपण दुसऱ्या देशामध्ये छान घर बांधूया, तिथे छान जॉब करूया आणि तिथे सेटल होऊया, असं आपण सामान्य लोक म्हणतात की शिक्षणासाठी आपल्याला दुसऱ्या देशात जायचं आहे, तिथेच आपण जॉब करू, सेटल होऊ छान. तर ती लोकं वेगळी असतात. ती मायग्रेशन करून ती गेलेली असतात. पण ही निर्वासित वेगळी असतात. निर्वासित लोकं जी असतात त्यांना इच्छा नसताना अपरिहार्यपणे परिस्थितीमुळे आपले मूळ स्थान सोडावे लागते. म्हणजे इथली जी काही परिस्थिती असेल, धार्मिक असेल, वांशिक असेल किंवा तिथं काही दंगल घडली असेल किंवा मोठा काही राजकीय गदारोळ माजलेला असेल किंवा तिथं खूप सारे हिंसाचार झाला असेल, अशा कोणत्याही कारणामुळे त्या व्यक्तीला आपलं ते ठिकाण सोडून तो देशसुद्धा सोडून दुसऱ्या देशामध्ये जीव वाचवण्यासाठी, आश्रयासाठी जावं लागतं. तर हे स्वतःच्या आवडीने जातात का? तर नाही, तर ते मजबुरीने दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित होतात.
याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन हे आपल्याला माहीतच आहे की हे आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन. आणि हे कोण आहेत? हे एक जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. हे यांचा मूळ जन्म जर्मनीचा होता. आणि जर्मनीमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर कोणाचे राज्य होते? तर हिटलरचे राज्य होते. दुसरं महायुद्धच मुळात ॲडॉल्फ हिटलर या ॲडॉल्फ हिटलर नावाच्या या व्यक्तीमुळे झालेले होते. ॲडॉल्फ हिटलरचं म्हणणं होतं की ज्यू विरोधी त्यांनी ज्यू लोकांना त्यांनी खूप छळलं होतं. त्यामुळे नाझी जर्मनी सोडून अमेरिकेत निर्वासित म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईनला राहावे लागले. अल्बर्ट आइन्स्टाईन हे कोण होते? तर ज्यू होते. तर त्याच्यामुळे तिथे खूप सारा छळ हिटलरने केलेला होता आणि तिथून ज्यू वाचवण्यासाठी आइन्स्टाईन यांनी अमेरिकेमध्ये पलायन केले. दुसरे महत्त्वाचे निर्वासित आहेत दलाई लामा. हे आहेत दलाई लामा. हे आहेत तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते म्हणजे दलाई लामा. दलाई लामा म्हणजे ज्ञानाचा महासागर होय. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. दलाई लामा म्हणजे तिबेटमधील सर्वोच्च धार्मिक नेते असतात. आणि जगामधील सगळे बौद्ध जे आहेत ते या दलाई लामा यांना काय म्हणतात? आपला धर्मगुरू मानतात. तर हे दलाई लामा जे आहे यांचे नाव काय आहे? तर यांचे नाव आहे हे 14वे दलाई लामा आहेत. याच्यापूर्वी आतापर्यंत 13 दलाई लामा होऊन गेले आणि हे कितवे आहेत? हे 14वे दलाई लामा आहेत. यांचं नाव आहे तेनझिन ग्यात्सो. हे मूळचे चीनचे राहणारे आहेत. तर हे आहेत तेनझिन ग्यात्सो आणि यांचं पद काय आहे? पदाचं नाव काय आहे? दलाई लामा. दलाई लामा हे त्यांच्या पदाचं नाव आहे. त्यांचे स्वतःचे नाव काय आहे? तेनझिन ग्यात्सो. हे लक्षात ठेवायचे. बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये जनरल नॉलेजमध्ये दलाई लामा हा शब्द आपल्याला म्हणजे वाचनात येतो आणि आपल्याला दलाई लामा म्हणजे ही व्यक्ती आहे असं वाटतं. म्हणजे ती व्यक्ती त्याच आहेत परंतु त्यांना एक वैयक्तिक नाव आहे आणि दलाई लामा हे त्यांचं पद आहे. लक्षात ठेवा. तर हे निर्वासित कसे झाले ते पाहू आपण. चीनच्या अत्याचारांना विरोध करत तिबेटमधून पळून भारतात हे निर्वासित झाले. म्हणजे चीनमध्ये सुरुवातीला हे राहत होते आणि तिथल्या अत्याचारांना विरोध करत ते तिबेटमधून पळून भारतामध्ये त्यांना जीव वाचवण्यासाठी यावं लागलं. सध्या ते भारतामध्ये हिमाचल प्रदेशात धर्मशाळा मॅक्लोडगंज येथे राहतात. आणि ते स्वतः तिथनं पळून आले. त्यांच्यासोबतच हजारो तिबेटी नागरिकांनी भारतामध्ये आश्रय घेतलेला आहे. म्हणजे हे निर्वासित कुठे झालेत? हे भारतामध्ये झालेले आहेत. तर अशा प्रकारे हे एवढे मोठ्या पदावरची व्यक्ती असून सुद्धा ह्यांना निर्वासित या यादीमध्ये यांना यावं लागलं. कशामुळे यावं लागलं? त्यांना इच्छा होती का स्वतःचा देश सोडायची? तर नाही, परंतु त्यांच्या देशामध्ये काही धार्मिक दंगली म्हणा किंवा काही अत्याचार म्हणा याच्यामुळे त्यांना तो देश सोडून दुसऱ्या देशामध्ये निर्वासित व्हावं लागलं. तर मला वाटते तुमची ही निर्वासित ही संकल्पना स्पष्ट झाली असेल. तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. मी तो दूर करण्याचा प्रयत्न करेल. पुढचा शब्द आहे निपुत्रिक. निपुत्रिक म्हणजे अपत्य नसणारा. निपुत्रिक म्हणजे काय? अपत्य नसणारा. अपत्य म्हणजे मुलगा किंवा मुलगी. मुलगा आणि मुलगी हे दोन्हीही नसणारा म्हणजे निपुत्रिक. तुम्ही दोन्हीही नसणारा हे लक्षात ठेवायचं नाही. तुम्ही निपुत्रिक म्हणजे मुलगी नसणारा असं नाही. निपुत्रिक म्हणजे एकही अपत्य नसणारा. तर अशा प्रकारे आज आपण हे एका शब्दाबद्दल शब्दसमूह पाहिले आहेत. किती? 13. हे अत्यंत महत्त्वाचे 13 शब्दसमूह पाहिले आहेत. याच्यानंतर
याच्यानंतर पुढचे जे शब्दसमूह आहेत हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. आजचे शब्दसमूह खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला एखादा पॉईंट फास्टमध्ये कळला नसेल तर परत रिकॅप पहा माझ्या व्हिडिओचा, म्हणजे तुम्हाला ती समजून येईल. आणि माझे हे व्हिडिओ तुम्ही पाहत आहात परंतु लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज माझ्या व्हिडिओंना लाईक, सबस्क्राईब करा. आणि माझ्या व्हिडिओला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, याच्यामध्ये आणखीन काय पाहिजे तुम्हाला भर, किंवा या व्यतिरिक्त कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण पुढच्या शब्दसमूह 4 या भागामध्ये. ठीक आहे. धन्यवाद. बाय.